आहे ते आता सॅन मरिनो युएसए ला हे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे ऍक्सिडेंट नंतर आणि आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर. म्हणजे हळूहळू कागद तर रंगवले जातात पण धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला, पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. पुढे आता ह्याच्यात आम्हाला VK सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता. आम्ही यांचा जो हँडलर आहे नाव काय दीपक बोरकर नंबर आहे, कोणाला चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता आणि लगेच 10:46 VK सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला. त्याला असं वाटलं की तो कुठला तरी पत्रकार आहे काय काय, आणि बरंच काय 2 मिनिटं तो बोलत होता. त्यातले काही छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याच बरोबर नीचे से ऊपर तक हमारी पहुंच है असं VK सिंग आम्हाला सांगतो, आमच्या माणसाला सांगतो नीचे से ऊपर तक. आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत हा मोठा प्रश्न आहे. नीचे से म्हणजे हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नाही सकता, म्हणजे आमचं कुणीच काही बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा आहे नाही. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजित दादा आपले तिथं नसताना त्यांचा ऍक्सिडेंट तिथं झाला आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे, हमारे प्लेन यूज कर रही है तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSR चे विमान अजून सुद्धा उडत आहेत, सरकार ते विमान त्या ठिकाणी काही महाराष्ट्र मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSR चे विमान वापरतायत. तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं VK सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मला नाही, माझ्याशी नाही बोलला तर माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावे. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो तुमच्याकडे जर व्हॉट्सअप हॅकिंग आणि व्हॉट्सअप रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. VK सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता व्हॉट्सअप पासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं बरं असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पुढं एवढी हिंमत कुठून येते. आता VSR म्हणजे मालक VK सिंग आमच्या लोकांशी असं जर बोलत असेल, महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अहंकार दाखवत असेल, ही हिंमत येते कुठून. VSR मध्ये कोणाची इन्व्हेस्ट आहे, कोणाचा पैसा काही घेणं देणं नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. ते काय आमची कॉम्पिटिशन नाही ना, मी त्या धंद्यामध्ये आहे. ते डुबलं तरी चालेल, चाललं तरी चालेल. विषय एवढाच आहे की दादांचा अपघात ज्या विमानात झाला ते VSRच्या मालकीचं होतं. आणि मग आम्ही FIR करा एवढं सांगतो, FIR आमचा घेतला जात नाही. आम्ही फार सगळे पुरावे देऊन सुद्धा आमची अपेक्षा होती AIB कडनं चांगला तपास होईल, तो त्याच्यामध्ये घेतलाय. दखल कुणीच घेत नाही. CID कडे केस गेली, CID फक्त म्हणते प्रगती पथावर आहे, आणि CBI कडे देऊन 18 दिवस झाले. सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर 2 दिवसात CBI सगळं प्रकरण हातामध्ये घेतलं. आणि अजितदादा जाऊन महिना होऊन सुद्धा आणि त्यांच्या पक्षाने सांगून 14 दिवस होऊन सुद्धा जर CBI अजूनपर्यंत हातात घेत नसेल तर ह्याला आपण काय म्हणणार. आम्ही FIR का करा असं म्हणत होतो. मुख्य कारण हे जे जबाबदारी जे आम्हाला वाटतं त्या इन्व्हेस्टिगेशन त्याचा एक तो भाग झाला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यात काहीच नाही झालं तर आमच्यावर कारवाई करा, आम्ही कुठे घाबरतो. पण इन्व्हेस्टिगेशन करत असताना सगळ्याच गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण मग एवढी हिंमत VSR मध्ये काय येते ह्याच्या खोलात जर तुम्ही गेलात तर ते तुम्ही बघाल. पुढं याच्यामध्ये बघा श्वेता सिंग कोण हे मी मुद्दा तिथं मांडला होता. आता यांची 10 वर्षाची टर्म ही संपली होती. एक तर त्या ज्या पदावर आहेत ती संपून सुद्धा 5 वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन मिळालं. त्यासाठी खास बाब म्हणून तिथं एक वेगळा GR हा DGCA तिथं काढला आणि त्यांना तिथं मदत केली. आणि त्यांच्याबद्दल अनेक जे एअर इंडियाचे वगैरे जे काही पायलट आहेत खास करून
अहमदाबाद मध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्यांच्या अनेक लोकांनी आक्षेप घेतलेत, पण मी नंतर त्या बाबतीत त्या ठिकाणी सांगेल. मनीष कुमार हे आम्हाला आलेली माहिती आहे, ही खरी खोटी आपल्याला बघावं लागेल. मनीष कुमार जे आहेत ते जॉईंट डिरेक्टर डीजीसीए आहेत. त्यांचं घर हे व्हीके सिंगने बांधून दिलं असं आम्हाला कळालेलं आहे. पगार किती असतो डीजीसीएच्या अधिकाऱ्यांचा हात काय सिद्ध आहे. मग एवढं मोठं घर बांधलं असेल तर ते बांधलं कसं. अपॉर्च्युनेट रेशो जर आपण त्याच्यामध्ये बघितला असेटचा, याच्यावरनं काय गोष्टी आपल्याला कळणार आहे हे आम्हाला माहिती कळली. मग अशा पद्धतीने जर डीजीसीएच व्हीएसआर बरोबर असेल आणि डीजीसीएचे अधिकारी व्हीएसआर ला वाचवत असतील, म्हणजे व्हीएसआर पण जबाबदार आणि डीजीसीए पण जबाबदार, म्हणून दोघांवर कारवाई होवी अशी भूमिका आमची त्याच्यामध्ये एफआयआर मध्ये होती. पुढे आता हे बघा, हे दुसरं सुरुवातीला गेल्या काही दिवसांपूर्वी एक वेगळी लिंक मी दाखवली होती, वेगळी लिंक तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा अनेक लिंक आहेत, पण मला अजून खोलात जायचं नाही. त्यामुळे जे कोणी जर दबाव आणत असतील त्यांना एवढीच विनंती आहे, आमचं काही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची घेणं देणं नाही. तुमचा पैसा हा लेजिटिमेट आहे का तुम्ही हवाला कंपनीतून आणला हे ह्याचंही आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एका गोष्टीचं घेणं देणं आहे की महाराष्ट्राचा मोठा नेता या अपघातात दुर्दैवी मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यांना न्याय मिळणं हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं हे महत्वाचं आहे. आणि याच्यात जर बघितलं व्हीके सिंग, सिमी सिंग हे शेअर होल्डर आहेत, पण विस्ता सेल्स मध्ये प्रेफरन्स शेअर्स कोणाचे, या व्हीएसआर व्हेंचर मध्ये प्रेफरन्स शेअर 90 लाख शेअर्स कोणाचे तर विस्ता सेलचे. आता विस्ता सेल मध्ये दोन प्रमुख कंपन्या अमुजा विनकॉम आणि लंबोदर वाणिज्य या दोन्ही विस्ता सेलच्या 96% विस्ता सेल मध्ये या दोन कंपन्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता ह्याच्यात जर आपण खोलात गेलो तर ह्याच्यामध्ये 8 नावं अशी आहेत जी कॉमन निघतात. 8 नावं त्याच्यामध्ये तुम्ही खाली बघितलं असं विस्ता सेल्स 27 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेल. याच्यामध्ये 8 नावं कॉमन निघतात. याच्यात महेंद्र कुमार गोयंका या नावावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. महेंद्र कुमार गोयंका हे या कंपन्यांमध्ये डिरेक्टर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आतिशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि सायना स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड. आता या कंपनीमध्ये जर अजून खोलामध्ये आपण गेलो तर संजय पाठक नावाची एक व्यक्ती जे मध्य प्रदेशचे भाजपचे एक आमदार आहेत, अतिशय श्रीमंत आमदार आहेत. तुम्ही बघा ते डिटेल्स काढा, ह्यांचं एक रिलेशन दिसतं. आणि ह्यांच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या जर आपण खोलात जाऊन बघितलं तर ह्याच्यामध्ये या संजय पाठकचे मुलगा हा डायरेक्टर म्हणून आहे. आता ह्याच्यात तुम्ही पुढे गेला. आता ह्याच्यामध्ये हे आहेत संजय पाठक, ह्यांच्याबद्दलच्या बातम्या तुम्ही ऐका. ह्याच्यामध्ये 242 कोटीचं विमान त्यांनी घेतलं. आता ते कोणाच्या नावावर बघावं लागेल, व्हीएसआर का कोणाचं ती माहिती आम्हाला माहित नाही. आता ती इन्व्हेस्टिगेशनने बघा. म्हणजे एवढी मोठी माणसं जर व्हीएसआरच्या पाठीमागे असतील, डीजीसीए या लोकांना पण वाचवण्याचा प्रयत्न करत असावं आणि व्हीएसआरला पण वाचवायचं, म्हणजे दादांचं इन्व्हेस्टिगेशन राहिलं बाजूला तर डीजीसीएचं काम काय, नाही तर मंत्रालयाचं काम काय, तर या लोकांना वाचवा असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय असं आमचं ठाम मत आहे आणि हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आता ह्याच्यात दुर्दैव बघा, एका जजनी काय सांगितलं, जज रिफ्युजेस टू हिअर मायनिंग स्कॅम पिटिशन ऑफ बीजेपी एमएलए जो आहे तो आहे हा, म्हणजे कोण काय नाव संजय पाठक. आता जजच म्हणतो बाबा आम्हाला काय हे ऐकायचं ना का हा पैसे देतोय आम्हाला, तर जजला मॅनेज करण्याचा प्रयत्न जर संजय पाठक करत असेल तर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करायला किती वेळ लागतो. ठाम आमचं मत आहे. त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं महत्वाचं आहे. कोण हा संजय पाठक, कोणाचे काय इन्व्हेस्टमेंट हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पुढे आधी ते कुठल्या ते स्कॅम मध्ये पण इन्व्हॉल्व. आता हा एक दुसरा महेंद्र कुमार गोयंका, दुसरं महेंद्र कुमार गोयंका शिव मिनरल्स नावाचे आहे, त्याच्यामध्ये तो एक डिरेक्टर आहे चिरेला श्रीमान नारायण नावाचा. आता चिरेला श्रीमान नारायण डिरेक्टर हा स्टॅम्पेड कॅपिटल मध्ये सुद्धा आहे. स्टॅम्पेड कॅपिटलचं नाव आता बदलण्यात आले GACM टेक्नॉलॉजीज. GACM टेक्नॉलॉजी मध्ये दुसरा डायरेक्टर कोण होता, आता तो मंत्री असल्यामुळे नाही, तो आहे TG भारत. TG भारत कोण आहे तर TDPचा आंध्राचा हा इंडस्ट्री मिनिस्टर आहे. मग TDPचं दुसरं रिलेशन निघालं. व्हीएसआरचं कुठं ना कुठं तरी या लोकांची लिंक असल्यामुळे डीजीसीएच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक होत नाही आणि दादांना न्याय देण्यासाठी म्हणून मुद्दामून या ठिकाणी उशीर होतोय आणि उशीर होत असताना जेव्हा न्याय दिला जाईल तो योग्य पद्धतीने दिला जाणार नाही असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि हे सगळे पुरावे सकट आम्ही दिलेलं आहे. हे ते
कंपन्या आहेत, त्याच्यात कोण कोण डायरेक्टर होतं, मंत्री असल्यामुळे डायरेक्टर राहता येत नाही, ते आता बदललेले आहेत असं आम्हाला कळतं, पण रिलेशन तर आहेच ना पुढं. आता हे सूर्यवंशी आहेत नाशिकचे फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. महाराष्ट्रात सुद्धा त्यांचा व्यवसाय, मध्य प्रदेशमध्ये फार मोठ्या भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांचं आर्थिक संबंध आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं. या व्यक्तीने जरूरत नसताना सुद्धा या रिकॅपिटलला सांगून VSR ला गॅरंटी दिली. VSR ला लोन मिळत नव्हतं, पण सूर्यवंशीली दिलीप बिल्डकॉन नावाच्या कंपनीने गॅरंटी दिल्यामुळे VSR ला पहिलं लोन मिळालं. पुढे जाऊ. दिलीप बिल्डकॉन कोण आहे? नाशिकचा आहे. त्याला काय काय मिळालंय का? समृद्धी महामार्गाला त्याला 1700 कोटीचं काम मिळालं. राष्ट्रीय महामार्गाला जर 911 कोटीचं काम मिळालं. रोड अपग्रेडेशन हे आहे 580 कोटी. हे फक्त महाराष्ट्र आहे. नाशिकच्या कुठल्याही नेत्याला विचारा की तुम्हाला कळेल की दिलीप बिल्डकॉन कोणतं, हे लोक तिथं सांगतील. आणि मग हे फक्त महाराष्ट्राचं आहे. मध्य प्रदेशमध्ये याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे का? मग दिलीप बिल्डकॉनली कोणाच्या सांगण्यावरनं VSR ला गॅरंटी दिली? इथं घरचे माणसं आपल्याला गॅरंटी देत नाही, आणि इथं गॅरंटी देणारे मोठे बिझनेसमॅन जे VSR ला ओळखत सुद्धा नाही अशा लोकांना जर हे गॅरंटी देत असतील तर कोणाच्या सांगण्यावरून दिली? मग तो सांगणारा कोण एवढा मोठा माणूस, आणि तो एवढा मोठा माणूस जर या VSRच्या पाठीमागे असेल तर कसं नाही मिळणार पुढं? वेल्सफंड बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं. वेल्सफंडचं सुद्धा पॉलिटिकल पर्सन गुजरातचे, त्यांची रिलेशन आहे. ह्याच्यात काही खोलात जाणार नाही. यांनी कसं स्ट्रक्चर केलंय, NBFC नसताना कसे पैसे दिलेत हे सिद्ध होतं. 100 कोटीपेक्षा जास्त पैसा दिलाय पुढं. आता हे मी तुम्हाला सांगितलं NBFC जे आंध्राची आहे, ह्याचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. TDP बरोबर कसं रिलेशन आहे हे मी आधीच सांगितलं, मी ह्याच्या खोलात तिथे जात नाही. आता हे अग्रीमेंट आहे. आता पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही पुढे जाऊन बघाल की जे एव्हिएशन मंत्री आहेत ते का ऍक्शन घेत नसतील, नाही तर घेऊ शकत नसतील, ह्याचं एक कारण सांगितलं जे हे आहे. दुसरं कारण मी सांगितलं जे आहे आंध्राचे इंडस्ट्री मिनिस्टर. आता तिसरं कारण काही प्रमाणात तुम्हाला सांगतो, इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे, ते आहे पुढं. आता हे बघा, याच्यामध्ये कौर वैश्य बँक ही एक मेन बँक आहे जी TDPच्या प्रमुख नेत्यांच्या प्रायव्हेट कंपनीला फंडिंग करते. ज्याच्यामध्ये जी NBFC आहे त्याला सुद्धा या बँकेचं फंडिंग आहे, आणि त्यांची एक दुसरी कंपनी त्याला सुद्धा फंडिंग आहे. ठीक आहे, फंडिंग कुणी करू शकतं, बँकेचं काय अडचण नाही. मग